नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या पत्रकार परिषदेला जनसेवक आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया उपस्थित होते. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात गुरुवारी 30 जुलै दुपारी 12 वाजता होणारा हा सत्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौरव करण्यात येणार आहे. तत्पूर्वी विविध 30 प्रकारची दाखले मिळणारे स्टॉल्स असलेल्या शासनाच्या महाराजस्व शिबिराचं उद्घाटनही मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांच्या हितासाठी जलद गतीने राबवण्यात आलेल्या निर्णयांचीही माहिती आमदार संजय केळकर यांनी विशद केली आहे. यात महसूल विभागाने गृहनिर्माण संस्थांसाठी व्हर्टिकल सातबारा उतारा, अकृषक करमाफी, डीम्ड कन्व्हेनियन्स, आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 3 महिन्यांमध्ये डीम्ड कन्व्हेनियन्स पूर्ण करण्याची तयारी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आमदार केळकर यांनी यावेळी नमूद केलं आहे. गुरुवार 30 तारखेला गडकरी रंगायतनमध्ये दुपारी 12 वाजता भव्य सत्काराचं आयोजन हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या माध्यमातून केलंय. आपले राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम असे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्काराचं आयोजन केलंय. त्यांनी जे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये झपाट्याने निर्णय घेतले आणि ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून, मजुरापासून ते शहरी भागामध्ये गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फार मोठे फायदे झाले. मग एने टॅक्स असेल, सरकारी जमिनीवरचं जे झोपडपट्ट्या आहेत त्या नियमानुकूल करण्याचा असेल, डीम कन्व्हेन्स असेल, अनेक विषय हे त्यांनी झपाट्याने याच्यामध्ये निर्णय घेतले आणि या निर्णयाला दाद देण्याकरता हा भव्य सत्काराचं आयोजन केलंय. सर्व घटकामधली नागरिक जे आहेत या नागरिकांच्या तर्फे, गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांतर्फे या सत्काराचं आयोजन केलंय. बघा की एखादा मंत्री किंवा एखादा जो त्या ठिकाणी शासनकर्ता त्या खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या खात्यामध्ये खूप जनोपयोगी, लोकोपयोगी असे जेव्हा निर्णय होतात आणि निर्णय घेण्याची भूमिका अनेकांची असते, पण ते ठासून घेतले जातात. ही जी काही राजकीय इच्छाशक्ती आहे, या इच्छाशक्तीला दाद देण्याची संकल्पना आहे. त्याच्यामुळे लोकांना निश्चितपणे वाटतं की फार चांगले निर्णय जे आहेत ते त्यांच्याकरता घेतले आणि त्याच्यामुळे त्याला दाद दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे, अभिनंदन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे या सत्काराचं आयोजन केलं. बावनकुळे महसूल मंत्री झाल्यापासून त्यांनी सगळ्यांसाठीच बऱ्यापैकी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि नुसते निर्णय घेतलेले नाही तर त्या निर्णयांची अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे. त्यामध्ये गृहनिर्माण संस्थांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. जो अकृषी कर येणे आपण म्हणतो, आम्ही 2012 पासून तो रद्द करण्यासाठी आमचा प्रयत्न होता. मात्र बावनकुळे साहेबांनी 6 महिन्यापूर्वी तो निर्णय घेतला आणि पेनल्टीसहित थकबाकी सगळी माफ केलेली आहे आणि मामूली भविष्यात जो भरायचा तो मामूली येणे आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांमध्ये सगळ्यात मोठा असलेला आणखी एक विषय, वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करणं. ज्या 50, 60, 70 वर्षापूर्वी लीजने घेतलेल्या जागा त्या वर्ग 2मध्ये होत्या, त्या वर्ग 1 करण्याची सोपी प्रक्रिया त्यांनी केली आणि डीम करणे जो सोसायटींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे, त्यासाठी बरेच बदल भविष्यात पुढच्या महिन्याभरामध्ये डीम करणे ऑनलाईन होईल आणि ते 3 महिन्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कितीतरी चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी बरेच निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्या सगळ्यांचं सार म्हणून आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांचा
मोठ्या प्रमाणात ठाणे इथल्या जनतांच्या हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आणि केळकर साहेब संस्थापक असलेल्या सोसायटी मंच या दोघांच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सत्कार, भव्य सत्कार गडकरी रंगायतांमध्ये करत आहोत. दुसरा एक महत्त्वाचा विषय, याचबरोबर लोकांच्या समोर जो आमचा हाऊसिंग सोसायटी सध्या मोठ्या प्रमाणात विषय आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल काही गाईडलाईन दिले तर भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्याविषयी शासनाने नियमावली बनवावी असं सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आणि ते प्रामुख्याने महसूल विभागाच्या अंतर्गत येतं. त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत की ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी आणि त्याचबरोबर इतर काही आमचे विषय आहेत ते सुद्धा आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन, गृहनिर्माण संस्थांचे सभासद असतील, पदाधिकारी असतील, संचालक असतील, या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी, सत्कारासाठी ठाणेकर म्हणून उपस्थित राहूया. धन्यवाद. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1ने अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत 3 कोटी 4 लाख रुपये किमतीचे 1 किलो 520 ग्रॅम MD ड्रग जप्त केले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की युनिट 1ला गुप्त माहिती मिळाली होती की एक व्यक्ती ऑटो रिक्षातून MD ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे 28 जुलै रोजी कळवा येथील साकेत रोडवरील KDMC रुग्णालयासमोर सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी MH04 MT 3662 या क्रमांकाच्या ऑटो रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये 1 किलो 520 ग्रॅम MD ड्रग्ज आढळून आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार दरातील अंदाजे किंमत 3 कोटी 4 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांच्याकडून MD ड्रग्ज, ऑटो रिक्षा, मोबाईल फोन, रोख रक्कम, इतर साहित्य जप्त केलं आहे. आरोपीविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. यावेळी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. पडेल. सर, आरोपी किती आहे? एक आरोपी अटक आहे. क्राइम ब्रांच यूनिट 1 के पुलिस निरीक्षक अमोल वादरे इनको मालूमात मिली थी कि शील्ड टाइगर पुलिस स्टेशन के एरिया में एक किस्म MD मेट्रोडोन या अमली पदार्थ बेचने के लिए आ रहा है. उसके अनुसार ACP शेखर बागरे के पर्यवेक्षण में PI अनिल शिंदे, PI अमोल वादरे और उनकी टीम ने सापड़ा कार्रवाई आयोजित की. इसमें सलमान मुन्ना शेख, ये रहने वाला मुंबई, ले लिया. उसके पास से 1 किलो 520 ग्राम MD मेट्रोडोन या अमली पदार्थ जब्त किया गया, हिरासत में ले लिया. उसका पुलिस कस्टडी रिमांड अभी 31 तारीख तक है. ये सलमान मुन्ना शेख के एक IPC 307 अटेम्प्ट टू मर्डर ऑफेंस रजिस्टर है
ये इन्वेस्टिगेशन में ये सलमान शेख ने एमडी मेट्रो ने आंधी पदार्थ जो व्यक्ति से खरीदा था, जो व्यक्ति से लाया था, वो व्यक्ति भी हमारे इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है। इसके बारे में हम अधिक तपास कर रहे हैं। यहाँ पे रहने वाला मुमरा का है। इसके आगे से इसके पहले अटेम्प्ट टू मर्डर का ऑफेंस भी रजिस्टर है। उसके बाद ये ड्रग पेडलिंग में, ड्रग के खरीदी बिक्री में उसका सहभागी ऐसा निष्पन्न हुआ। ये सलमान शेख ने एमडी जिससे लिया था वो इस सब इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ और किसको बेचने वाला था वो भी इस समय जो निष्पन्न हुए उनके बारे में हम अधिक इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमायसेस को ऑप सोसायटी लिमिटेडने अंजली रेड्डी यांनी प्रसारमाध्यमातून केलेले आरोप फेटाळून लावत सडेतोड उत्तर दिलं आहे. संस्थेने भूखंड हस्तांतरण, आर्थिक व्यवहार, देखभाल निधी, अनधिकृत बांधकाम, न्यायालयीन प्रक्रिया आणि MIDC शुल्कासंदर्भातील कथित अनियमिततेबाबत रेड्डी यांच्यावरती गंभीर आरोप करत गेल्या 2 दशकांपासून 22 लघु उद्योजक सभासदांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा केला आहे. तसेच संबंधित भूखंडाबाबत कोणत्याही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचं आवाहनही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार स्थापनेपासून आर्थिक व्यवहार, न्यायालयीन प्रक्रिया, देखभाल निधी आणि MIDC हस्तांतरण शुल्काबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोसायटीच्या म्हणण्यानुसार फेरोडी प्रायव्हेट लिमिटेड, SS इंडस्ट्रीज आणि अंजी रेड्डी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार MIDC भूखंडावरती औद्योगिक गाळे उभारून सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. कंपनीने हस्तांतरण शुल्क संस्था भरणार असल्याचा ठराव केला होता. मात्र सभासदांकडून हस्तांतरण शुल्कासाठी रक्कम घेतल्यानंतर ती नियमानुसार MIDCकडे जमा करण्यात आली नसल्याने संस्थेने स्पष्ट केलं आहे. वीज पुरवठ्यासाठी 22 सभासदांनी स्वतःच्या खर्चातून सुमारे 22 लाख रुपये खर्च करून ट्रान्सफॉर्मर बसवल्याचा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरसेवक प्रकाश शिंदे, समाजसेवक संजय घाडीगावकर यांचा संस्थेच्या कारभारीशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करत संबंधित भूखंडावरती कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचं आवाहन फेरोडी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. या निवेदनात सोसायटीचे पदाधिकारी सभासद म्हणून नरेश पांचाळ, भगवान पांचाळ, चंदूभाई पांचाळ, जेकब जी, बाळासाहेब पाटील, पुरुषोत्तम नाईक, BM रेड्डी, दयाभाई पांचाळ, जोईतराम पांचाळ, मोहम्मद शेख, लालजी विश्वकर्मा, जितू पांचाळ, दीक्षित पांचाळ, राकेश पांचाळ, प्रवीण शेठ इत्यादींनी पाठिंबा दर्शवला आहे. आमची लढत 18-20 वर्षापासून चालू आहे. तर या भूखंडावर जर सर्व मान्य असेल तर आमचे गाळे आमच्या नावावर का करून देत नाही? MIDCचा हस्तांतरण शुल्क आम्ही भरायला तयार आहोत. आमच्याकडनं घ्या आणि रेग्युलराईज करा आणि गाळे आमच्या नावावर करा MIDCनी. आमचा प्रश्न महानगरपालिका आत्ता आमच्या या भूखंडावर त्यांनी नोटीस पाठवली. त्याच्या अगोदर तर आमची लढाई, आमचा वादविवाद श्री अंजी रेड्डी बरोबर होता. तर त्यांनी ह्याचं समाधान केलं पाहिजे होतं. फारसा वेळ गेला आणि त्याच्यात त्यांनी जर निर्णय घेतला असता तर आज ही समस्या उपस्थित झाली नसती. अगोदर जो पहिला प्रश्न आहे की अंजी रेड्डीने आमच्या नावावर तरी करावा. आता मालक कोण आहे? अंजी रेड्डी. आम्ही सोसायटी फेरोडाय इंडस्ट्रियल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीला हा जेवढा भूखंड आहे ते सोसायटीच्या नावावर आहे. सोसायटीच्या नावावर आहे. तर सोसायटीला जर खाली वॅकेट करायचं असेल, तिकडे क्लस्टर बांधायचं असेल तर त्यांनी आमच्याशी बोलून परमिशन घ्यावी लागते. आम्ही सहकारी निबंधक यांच्याशी बोलून आम्ही त्याच्याशी काय निर्णय घ्यायचा ते आम्ही करून घेतला असता. पण अजूनपर्यंत काही आम्हाला फक्त 48 तासात तोडायची डिमॉलिशनची नोटीस आली होती. त्याच्यानंतर आम्हाला कुठलाही पत्र व्यवहार नाही. रेड्डीवर आमचे केस चालूच आहे. ठाणे कोर्टामध्ये आहे, हायकोर्टामध्ये आहे. हायकोर्टामध्ये सोसायटी त्यांनी कॅन्सल केली होती. आम्ही हायकोर्टावर जाऊन त्याला स्टे आम्ही आणला आहे. तर आता ही सोसायटी जिवंत आहे. तर सोसायटी जिवंत असताना तो ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करू शकतच नाही. त्यांनी सोसायटीचा संपर्क करावा आणि आम्ही पैसे दिल्यामुळे फेरोडाय मूळ मालक जो होता त्यांनी आम्हाला सगळी NOC दिली आहे आमच्या नावावर ट्रान्सफर करायची. तर हा जमीनचे मालिक सोसायटी आहे. आता भले हस्तांतरण झाला नाही, पण
याचे सारी NOC सगळे आमच्या नावाने आहे सोसायटी. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करणाऱ्या तथा ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न असलेल्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युवा जलतरणपटूंनी स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केलं आहे. 26 किलोमीटर अंतराच्या वेटसूट सांघिक प्रकारामध्ये भारतीय संघाने प्रथमच रजत पदक पटकावत देशाचा गौरव केला. आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. या संघामध्ये आयुषी आखाडे, समीप्ता गणेश वावळ आणि सुयश हिंदळेकर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 10 संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता. या जलतरणपटूंनी तब्बल 26 किलोमीटरचे अंतर 8 तास 7 मिनिटात पूर्ण केलं आहे. स्पर्धेदरम्यान प्रचंड पाऊस, थंड वारे आणि अत्यंत थंड पाण्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक ठरली. प्रतिकूल हवामानाचा सामना करत भारतीय संघाने दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय यामुळे हे ऐतिहासिक यश शक्य झालं आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे शहरासह महाराष्ट्र आणि देशाच्या जलतरण क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून या युवा जलतरणपटूंवरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. झालेल्या ज्या चिन्मय स्विम मॅरेथॉन ही एक 26 किलोमीटरची झ्युरिक लेक इथे ही स्पर्धा आयोजित केली होती. 38 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये यश भेटलेलं आहे. ठाण्यातले आपले तिन्ही मुलं, आयुषी आहे, त्याचबरोबर समीप्ता आहे, त्याचबरोबर सुयश आहे, या तिघांनीही खऱ्या अर्थाने हा मान मिळवून दिलेला आहे. स्टारफिशच्या माध्यमाने ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनला असोसिएटेड असताना याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम स्टारफिशच्या माध्यमाने सुरू आहे. मी आखाडे सरांचंही मनापासून कौतुक करेन, कारण त्या तिकडे एवढ्या थंडीतही त्यांना ताप असूनही त्यांनी या मुलांचं ट्रेनिंग आणि त्या बाबतीत ह्या मुलांना जे प्रोत्साहन दिलं पाहिजे ते प्रोत्साहन देऊन चांगल्या पद्धतीने हे मुलं परफॉर्म करू शकतील असा त्या तिकडे प्रयास केला. या मुलांच्या माध्यमाने पुन्हा एकदा ठाण्याचा मान आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा मान हा निश्चितपणे वाढलेला आहे. मी या मुलांना मनापासून अभिनंदन करतो. खरं तर स्टारफिश आणि ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनच्या माध्यमाने नेहमीच मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि स्विमिंगमध्ये ते जास्तीत जास्त प्रगती करावी, चांगलं मोठी त्यांनी प्राप्ती करावी हा एक प्रयत्न चालूच असतो. आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीतलं यश या माध्यमाने, मुलांच्या माध्यमाने ठाण्याच्या सर्वच ठाण्याचा मान वाढेल असा विश्वास मला आहे. ह्या तिन्ही मुलांचं ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनतर्फे आम्ही अभिनंदन करून आता सत्कार केलेला आहे. डावकरे साहेबांनी मगाशी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला विशेष अभिमान ह्या मुलांचा ह्याच्यासाठी वाटतो की ही स्पर्धा 38व्या वर्षामध्ये प्रथमच आमच्या ह्या टीमला, ठाण्याच्या टीमला प्रथम सिल्वर मेडल भेटलेलं आहे. खूप खडतरी स्पर्धा असते आणि मुलांचं वय बघितलं तर त्या ठिकाणी थंड पाण्यामध्ये स्विमिंग करताना खूप कठीण अनुभव येतो. अत्यंत चिकाटीनं सगळ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ह्या तिघांनीही आपल्या देशाचं नाव, ठाण्याचं नाव आणि स्टारफिश क्लबचं नाव त्या स्वित्झर्लंडमध्ये झुरिकच्या इथे रोशन केलेलं आहे. सिल्वर मेडल येणं आणि ह्या सगळ्यांचं वय बघता त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. आणि अशाच पद्धतीनं ते चांगल्या अजून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ठाण्याचं नाव, देशाचं नाव पुढे करतील असा विश्वास मला नक्की वाटतो. त्याचबरोबर त्यांचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांनी अत्यंत म्हणजे ताप असताना त्यांना आणि आमच्या वहिनीला, पूजा वहिनीला पण ताप होता, तरीसुद्धा ह्या मुलांना बोटीवर जाऊन पूर्ण मार्गदर्शन केलं. 7 तास 53 मिनटं, 8 तास 7 मिनटं ह्या एवढ्या प्रचंड वेळामध्ये तिथे स्विमिंग करून टिकून राहणं सुद्धा जिद्द असताना 8 तास 5-7 मिनटं कंटिन्युएशन मध्ये रिलेमध्ये सगळेजण पोहत होते आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा रेकॉर्ड तिथे केलेला आहे. ह्या सगळ्या मुलांचं, कोचचं आणि स्टारफिश क्लबचंही मी अभिनंदन करतो. ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशन या सगळ्या खेळाडूंच्या मागे नेहमी उभी राहील, त्यांना प्रोत्साहन देत राहील, त्यांच्या मदतीला आणि त्यांच्या
त्यांच्या कार्याला आम्ही नेहमीच प्रोत्साहन आणि देतच राहू. नमस्कार, माझं नाव आयुषी कैलाश आखाडे आहे. मी गेली 12 वर्ष ह्या पूलवर स्विमिंग करते. रोज आम्ही रात्री 9 ते 11 इथे प्रॅक्टिस करत असतो. आमचे कोच श्री कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता श्री चिन्मय स्विमिंग मॅरेथॉन स्वित्झर्लंडमध्ये जी कॉम्पिटिशन होती तिथे सिलेक्ट झालो. आधी आम्हाला खूप भीती वाटत होती की आमच्या वयाची कोण लहान मुलं तिथे नाहीच आहेत. ओपन कॅटेगरी म्हणजे 6 ते ओपन किती म्हणजे मोठी लोक होती आमच्या वयापेक्षा. तरी पण आम्ही तिथे गेलो, तिथल्या थंड पाण्यात प्रॅक्टिस केली. इथे आम्ही 1-1 तास आईस बाथ करायचो रोज. तिथलं पाणी आणि त्यांचं टेम्परेचर खूप वेगळं होतं. 10-12 डिग्री सेल्सिअस पाणी होतं तिथे. तरी सुद्धा आम्ही तिथे गेलो आणि द्वितीय आलो. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आमच्या सरांनी, आमच्या पालकांनी. आणि त्या दिवशी इव्हेंटच्या दिवशी वातावरण तर प्रचंड खराब होतं. खूप जोरात पाऊस पडत होता, हवा पण खूप होती आणि लाटा पण खूप जोरजोरात होत्या. ते हे सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंडियासाठी 2nd मेडल आणलं. यासाठी आम्हाला अभिनंदन. स्विमिंग करताना त्रास म्हणजे खरं तर वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला पाण्याचा करंट खूप स्ट्रॉंग होता. त्या स्ट्रॉंग करंटमध्ये आम्हाला पोहायचं होतं आणि जे खूप कठीण काम असतं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.